श्री श्रीपाद श्री वल्लभ हा ग्रंथ शंकर भट यांनी लिहिला. ते देशस्थ कर्नाटकी स्मार्त ब्राह्मण होते. त्यांचा जन्म भारद्वाज गोत्रात झाला. शंकर भटांना श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या भेटीस मार्गक्रमण करताना अनेक प्रचिती आल्या. आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती सखोल रूपात देण्यासाठी आपण या अध्यायाचे 2 भाग केले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पहिला भाग पाहणार आहोत. त्या प्रचिती सांगताना शंकर भट म्हणतात, श्री श्रीपाद श्री वल्लभांचे स्मरण करीत मी प्रवास प्रारंभ केला. मार्गात अनेक पुण्यात्मांचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करीत होतो. या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागताच भोजन मिळत असे. पांड्य देशातील कदंब वनात जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते. या प्रांतात अति जागृत असे शिवलिंग होते. त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो. नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली. मार्गात मला सिद्ध योगींद्र नावाच्या एका महान तपस्व्यांचे आश्रम लागले. मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक झालो. त्यांनी मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्री वल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु असा तोंड भरून आशीर्वाद दिला. ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे. त्याची कथा देखील मोठी रंजक आहे. देवेंद्राने आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यातील एक राक्षस पळून गेला व त्याने महादेवाची तपस्या करायला सुरुवात केली. तो ध्यानस्थ असतानाच इंद्राने त्या राक्षसाला ठार मारले. त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला. या पापाचे क्षाल करण्यासाठी त्याने अनेक तीर्थांचे दर्शन घेतले. मग पांड्य देशातील कदंब वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावामुळे तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला. त्याला अत्यंत आनंद झाला व त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची त्याला उत्कंठा लागली. इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले. तेव्हा त्याला एका दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले. मोठ्या भक्तिभावाने त्याने त्याचे पूजन अर्चन केले. नंतर त्या स्वयंभू लिंगावर ते सुंदर असे देवालय बांधले. हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापांचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायक आहे. पुण्यवंतांनाच याचे दर्शन घडते. मी त्या महायोगाचे हे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो. मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचे चरणकमली मी नमस्कार केला व त्यांचा निरोप घेऊन श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे मनात चिंतन करून पुढील प्रवास करण्यास सुरुवात केली. तेव्हा सूर्यास्त होऊन अंधकार चोहीकडे पसरला होता. मी मार्गक्रमण करीतच होतो. तोच माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे मला वाटले आणि मी वळून पाहिले. माझ्या मागे 3 शिरे असलेला एक सर्प होता. त्याच्या मस्तकावर 3 दिव्य मणी होते. त्यांचाच प्रकाश मला मार्ग दाखवत होता. मी अत्यंत भयभीत झालो होतो. माझ्या हृदयातील स्पंदने वाढत होती. मी श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करीत पुढे चाललो होतो. त्या सर्पाचा उजेड मार्ग प्रदर्शित करतच होता. शेवटी मी कसा बसा श्री सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात पोचलो. तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचा प्रकाश तत्काळ अदृश्य झाला. श्री सिद्ध योगींद्रांनी माझे मोठ्या प्रेमाने स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे प्रसाद म्हणून दिले. मी ते पोटभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती. तेव्हा त्या दयामूर्ती योगीश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवरून हात फिरवला. नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावरून फिरवला व माझ्या डोळ्यांनाही प्रेम स्पर्श केला. त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पळून गेली. तसेच मनातील वाईट विचार, दृष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे मला जाणवले. हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले होते. ते सिद्धयोगी मला म्हणाले, तुझ्यावर श्री श्रीपाद श्री वल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास. माझ्या सद्भाग्याचे मला आश्चर्य वाटू लागले. आता श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनाची तळमळ दर क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईल असे झाले होते. अशा स्थितीतच मला निद्रा लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला. मी एका उंचशा टेकडीवर पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास कोणीच नव्हते. मी रात्री ज्या सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम मला दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो, श्री सिद्ध योगींच्या वचनामृताचा आस्वाद घेतला, तो एक भ्रम होता की काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले सामान घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला. सकाळी निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो. थोड्याच वेळात एक लहानसे गाव दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणाशिवाय इतर कुणाचेच घरी अन्न ग्रहण करीत नसे. मात्र त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचे गाव होते.
त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला, आमच्या गावात एकही ब्राह्मण नाही, आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले. मी ते खाणार एवढ्यातच एक कावळा उडाला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु सगळे व्यर्थ. तेवढ्यात बाजूला असलेल्या झाडावरून एकदम 4-5 कावळे आले. ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले. मी तेथून फळे मध टाकून पळालो. तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता की कुणा सिद्ध पुरुषाची निंदा तुम्ही केली असेल, त्यामुळेच या कावळ्याचा त्रास भोगावा लागला. मला वाटले मी त्या सिद्ध योगींद्राबद्दल मनात शंका घेतली होती, त्याच अपराधाची ही शिक्षा होती. माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते. मी पळत होतो. कावळे पाठलाग करीतच होते. मी श्रीपाद श्री वल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो. त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे. त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि त्यांनी मला दंश करण्यास सुरुवात केली. त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो होतो. तोंडातून फेस येत होता. हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते. केव्हा मृत्यू येईल सांगता येत नव्हते. सायंकाळ झाली होती. धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाठोडे गाढवावर ठेवून त्याच्या घरी जात होता. माझी स्थिती पाहून त्याला दया आली. त्यांनी मला एका गाढवावर बसवले व त्याच्या गावात चर्मवैद्याकडे घेऊन गेला. त्या वैद्यांनी वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला. सर्पदंश झालेल्या जागेवर थोडी पाने बांधली. पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमेवर लावला. माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देठ ठेवले होते. विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असहाय्य होऊन मी रडू लागलो. विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरे वाटले. ती रात्र मी वैद्यांच्या घरीच काढली. तो वैद्य श्री दत्तप्रभूंचा भक्त होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह मधुर आवाजात श्री दत्तप्रभूंचे भजन गात होता. भजन संपवून ते वैद्य माझ्याकडे आले. त्यांचे नेत्र करुणरसाची जणू वर्षाच करीत होते. ते म्हणाले, माझे नाव वल्लभदास आहे. मी चर्मकारांचा वैद्य आहे. मी नीच जातीचा जरी असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्री वल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात. तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहिती आहे. आपले नाव शंकर भट आहे ते मी जाणतो. त्यांच्या या अचूक वक्तव्यामुळे मी अवाक झालो. मला वाटले या वैद्यांस ज्योतिषशास्त्राचेही ज्ञान असावे. हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाले, मी ज्योतिषी नाही. श्री पिठिकापुरम म्हणजेच पंडितांचे माहेरघर, सांग वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळवलेले श्री मल्लादी बापन्ना अवधानलू यांनी सुद्धा या भूमीत निवास केला होता. परंतु ते प्रगाढ वेदज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्री वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत. शुष्क वेदांत, अर्थहीन तर्क वितर्क करणारे पंडित श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेस पात्र ठरू शकले नाहीत. तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महाअहंकारी पंडितच होते. त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले. ते मृत्यूनंतर स्वर्गलोकात गेले. तेथे इंद्राने त्यांना वेद पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला. परंतु जेव्हा त्यांना भूक लागली व जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही. इंद्र म्हणाला, तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केला असता तर एका दाण्यासाठी 1000 दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काहीच दान दिले नाही, तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही. तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता, परंतु अन्न पाण्या वाचून इतर स्वर्ग सुखे खरोखरच शिक्षेसारखी होती. इंद्र पुढे म्हणाला, हे पंडितांनो, तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्ती निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही. आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्यासाठी एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला असे कृतज्ञतेचे उद्गार वारंवार काढले. श्रीपाद श्री वल्लभांना श्री दत्तप्रभूंचे अवतार न मानण्या एवढे तुम्ही अंध झालात. श्रीपाद श्री वल्लभांच्या नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम गती मिळेल. वल्लभदास सारी कहाणी सांगत होता. तो म्हणाला, शंकर भटा, हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते. त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले. वल्लभदास पुढे म्हणाला, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबद्ध असावा, वैश्यांनी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण
क्रय विक्रय आदी व्यवहार करावे, शूद्रांनी प्रेम स्वरूप राहण सेवा करावी. भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव, श्रद्धा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याचे स्वधर्मानुसार त्याने कर्म करावे. वल्लभदास पुढे म्हणाला, तू लहान असताना विष्णुमूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास. त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास. याचा विनोदार्थ केलेला अर्थ दत्तप्रभूंना आवडला नाही. याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाढवावर बसवून आणले, शेवटी चर्मकांच्या गावात पोचवले. तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपाद श्री वल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता. त्या दयाघन श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांची प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते हे लक्षात असू दे. श्री वल्लभदासांच्या हितोपदेशाने मी कृतकृत्य झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासांचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस राहून पुढे चिदंबरास जाण्यासाठी निघालो.